करके मैं मार रहा तुम अगर से वो सचिन की तकलीफ दिए पोळीच्या गटात असलेले आपण जवळपास 2504 बॉटल पकडलेल्या होत्या. त्याच्यामध्ये जवळपास 12,43,200 रुपयाचा माल त्यावेळी जप्त करण्यात आलेला जप्त करण्यात आलेला होता. आणि त्यावेळी शहरातील इतर ठिकाणचे जे काही नार्कोटिक्सचे आरोपी आहेत तर ते आपल्याला निष्पन्न झाले होते. असे 41 आरोपी जे आहेत ते त्याच्यामध्ये निष्पन्न झाले होते आणि मोठ्या प्रमाणात आरोपींची आपण अटक केलेली होती. ही जी सप्लाय चेन होती ही नाशिकच्या आरोपींची होती आणि आपल्या शहरामध्ये आणि नाशिक शहर ग्रामीण परिसर त्याचबरोबर धुळे आणि इतर परिसरामध्ये हे कोविड घटक असलेले कफ सिरप ते वाटप करत होते. ही एक सप्लाय चेन बंद झाल्यानंतर शहरामध्ये अजून देखील काही नवीन सप्लाय चेन तयार होते आहे अशी माहिती गुन्हे शाखेला मिळालेली होती. गुन्हे शाखेचे DCP रत्नाकर नवले यांना मिळालेली होती आणि रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचचे PI श्री पवार त्याचबरोबर API दच्चे आणि आमचे इतर अधिकारी आणि त्यांचे सर्व आमचे अंमलदार या सगळ्यांनी त्याच्यामध्ये एक दिवस रात्र मेहनत करून गेल्या महिन्याभरामध्ये त्यामध्ये प्रचंड कष्ट घेतलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने आपल्याकडे 9 तारखेला कल्पेश चंदूलाल अग्रवाल हा धुळ्याचा राहणारा आरोपी आहे जो नार्कोटिक्सच्या संदर्भामध्ये रिलेटेड सप्लायचं इलिगल काम करतो. त्याच्यावरती 2018लाच आपल्या शहरामध्ये देखील एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्याबरोबरती सय्यद नबी सय्यद लाल जो आपल्याकडे शहरामध्ये राहतो माल विक्री करण्याकरता आलेला होता. त्यावेळी त्याच्याकडे नार्कोटिक्सशी रिलेटेड कंटेनर असलेल्या टॅबलेट्स होत्या त्या मिळालेल्या होत्या. त्याचं वाहन देखील आपण जप्त केलेलं होतं. त्याच्याच अनुषंगाने ज्यावेळी पुढे तपास केला त्यांची अटक केली त्यांच्या कस्टडी घेतली तर अशी माहिती मिळाली की यांनी त्याचं जे मेडिकलचं लायसन्स जे आहे ते डुप्लिकेट आणि बनावट असं बनवलेलं आहे आणि त्याच्या आधारे त्यांनी सप्लाय चेन जी अहमदाबाद आणि इंदोर मध्य प्रदेश ह्या 2 राज्यातून म्हणजे गुजरात आणि मध्य प्रदेशमधून ही सप्लाय चेन नवीन सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये धुळ्याला आमची टीम गेली आणि धुळ्याला तिने रेड केल्यावरती जवळपास आम्हाला 6 बॉक्सेस मध्ये कोडिन घटक असलेले कफ सिरप त्या ठिकाणी ग्लुकोड हे त्या ठिकाणी जप्त करण्यात आले. त्याचबरोबर आणखी तिथं चौकशी केली तर हा जी सप्लायची चेन होती ही प्रामुख्याने होलसेल विक्रेता आहे ग्लोबस एंटरप्राइज इंदोर येथला. त्याचं नाव आहे दुर्गेश सीताराम रावत. तो राहणार आहे भंडारी मार्ग इंदोर. यांनी त्याचं स्वतःचं एक होलसेल मेडिकल स्टोअर आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती त्याचा साठा केलेला आढळून आला आणि आता सर्व जो साठा आहे जवळपास 18,360 बॉटल्स त्याचबरोबर त्यांची आरोपींची हुंडाई कार मोबाईल हँडसेट असा एकूण 77,44,000 रुपयाचा कोडिन फॉस्फेटचे घटक असलेला जो सिरपचा साठा आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखांनी जप्त केलेला आहे. या गुन्ह्यामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. त्याच्याचबरोबर ती वैद्यकीय त्या कंपन्यांच्या संदर्भामध्ये देखील चौकशी करण्यात येईल ज्यांनी ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे. त्याचबरोबर ती ह्या संपूर्ण तपासामध्ये आपल्या महाराष्ट्राचे अन्न व भेसळ प्रशासनाची देखील मदत घेण्यात आलेली होती. त्याचबरोबर ती राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये देखील अन्न व भेसळ प्रशासन त्याचबरोबर लोकल स्थानिक पोलीस आहेत त्यांची मदत घेण्यात आली होती आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने ही कारवाई छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केलेली आहे. ग्रामीण भागामध्ये सर कुठपर्यंत गेलेलं आहे असं काही अंदाज? काय ग्रामीण भागामध्ये हे सप्लाय होते? नाही, प्रामुख्याने ह्याचा सप्लाय आमच्या तपासात आतापर्यंत आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराकरता आलेलं हे जाणून आले. सर NDPS सेलचं जे डिटेक्शन आहे क्राईम ब्रांच आहे. क्राईम ब्रांचने जे काय आहे आतापर्यंतचं
त्याचं कन्व्हिक्शन रेट काय आहे? कन्व्हिक्शन रेसेस आता ट्रायलला आलेले आहेत. आता त्या सगळ्या ट्रायलला जे काय झालेलं आहे त्याचं तुम्हाला सांगते. आता माझ्याकडे रेडी असे फिगर नाही आहेत. बबन खानच्या केसमध्ये नाही, इंडिव्हिज्युअल केसेस बद्दल आपण नंतर चर्चा करू. सर ती जी तुम्ही घातक औषध पसरलं याच्या आधी वापरात आलं होतं तर ह्याच्यामुळे काही कुठे त्रास झाल्याच्या अशा काही घटना आहेत किंवा काही? नाही, पहा कसं आहे की पुढील फॉस्फेट असलेले जे घटक आहेत ते कंटेंट जे असलेले घटक आहेत त्याच्याकरता एक नियमावली आहे जी अन्न व भेसळ प्रशासनाने घालून दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्याचं प्रिमायसिस, तिथं ठेवलेलं रजिस्टर, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याची एक नियमावली आहे, त्याचं इन्स्पेक्शन, या बऱ्याचशा गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आहेत, इतर राज्यामध्ये पण आहेत. मेडिकल स्टोअरचे जे लायसन्स असतात किंवा होलसेलचे लायसन्स असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही जी अन्न व भेसळ प्रशासनाकडून जी माहिती घेतली त्याच्यामध्ये कुठलाही मेडिकल औषध विक्रेता हा भारतभर कुठेही सप्लाय करू शकतो. परंतु हा सप्लाय करत असताना चुकीच्या लोकांमध्ये ह्या टॅबलेट्स, कारण की मेडिकल प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणत्याही प्रकारची औषधं विक्री करता येत नाही, देता येत नाही. आणि हे जे आरोपी आहेत त्यांचं कुठलेही मेडिकल स्टोअर नाहीये, यांचं कुठल्याही प्रकारचं प्रिस्क्रिप्शन नाहीये आणि हे कुठल्याही प्रकारचं यांच्याकडे लायसन्स होल्डर्स नाहीये. तरी देखील यांनी मोठ्या प्रमाणावरती, हे आजचा हा पहिला व्यवहार नाहीये त्यांचा, गेल्या 3 महिन्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावरती एकमेकांशी आर्थिक व्यवहार केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी हे कफ सिरपचे जे बॉटल्स आहेत त्याची खरेदी विक्रीची त्यांनी व्यवहार झालेले आहेत. सर मध्य प्रदेशमध्ये काही बालकं एक्सपायर झाली होती कप सिरप आणि ते बाकीच्या हे पिऊन, त्याचा याचा काही संबंध आहे का? नाही, तसं तरी प्राथमिक दृष्टीने याच्यामध्ये काही आढळून येत नाही, कारण की आणि अन्न व भेसळ प्रशासन देखील आपल्या त्या बाबतीमध्ये तपासणी करेल. सर तुम्ही जे जप्त केलेले पुढे केलाय का तो लायसन्स होता का ज्या होलसेलरकडनं हा साठा तुम्ही जप्त केला? यस, तो जो होता त्याच्याकडे लायसन्स होता, पण तो जो सप्लाय करायचा, त्याला विक्री करायचा, जो आपल्या धुळ्यातला ज्याला आरोपीला त्यांनी केलेला त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लायसन्स नव्हतं. विदाउट लायसन्स विक्री हा, म्हणजे त्याच्याकडे पर्यंत आपल्याला 600 सहा बॉक्सेस मिळालेले होते आपल्याला. आपल्याकडे धुळ्याला मिळालेला बॅच नंबर आणि इंदोरला मिळालेला बॅच नंबर हा एकच बॅच आहे. झालं का नाही? कारण की कसं आहे, त्याचे वापर जो असतो कोरिन फॉस्फेट असलेले घटक असलेले जे सिरप आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे शहरामध्ये देखील आपल्या शहरामध्ये जे टॅबलेट्स असे कंटेंट असलेले आणि सिरप याचा वापर करून त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणावरती होतो आणि व्यसनाधीनता त्याच्यामुळे तरुण मुलांमध्ये वापर वाढते, कारण की त्याच्यावर स्मेल येत नाही, वास येत नाही, स्वस्त आहे, घरात कळत नाही, ह्याचा वापर आणि त्याची डिपेंडन्सी वाढते कालांतराने. एकंदरीत तुम्ही म्हणजे धुळ्याचा त्या माणसाचा कॉन्टॅक्ट इंदोरला होता हो. आणि धुळ्याचा तोच माणूस आपल्याकडे बोलवत होता या झोनमध्ये सगळं. येस, बरोबर. आणि किती लोक होते या सगळ्या चेनमध्ये धुळ्याशी कनेक्टेड? नाही, हा सध्या तर जो आपल्याकडे धुळ्याचा एकच आरोपी आहे. धुळ्याचा आरोपी स्थानिक जे नार्कोटिकचे आरोपी ज्याचे गुन्हेगार आहेत त्याच्यावरती पूर्वीचे जवळपास आपल्याकडे ह्याच्यातला एक फरार आरोपी आहे ज्ञानेश्वर माऊली यादव, ह्याच्यावरती नार्कोटिक्सचे आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे 15 गुन्हे दाखल आहेत. तो त्याच्याशी संपर्कात आहे. त्याचबरोबर त्याच्यावरती जो अटक झालेला आहे दुसरा आरोपी सय्यद नबी, त्याचं देखील क्रिमिनल रेकॉर्ड आहे. त्या धुळ्याच्या आरोपीचं आणि शहरातल्या आरोपीचं दोघांचं एकत्र 2018 देखील त्यांची एकत्र नार्कोटिक्सची केस त्याच्यावरती. सर हे जे औषधी मिळाले ते एकाच कंपनीचे काय वेगवेगळ्या कंपनीचे? एकाच कंपनीचे. म्हणजे तिकडूनच सप्लाय हा म्हणजे त्यांचं हेतूच आहे का? म्हणजे अशा पद्धतीचे बघा, हा जो औषधीचा विक्री आहे म्हणजे त्याला कसं कोडिंग घटक असलेला त्याला वेगळ्या नियमावली आहे आणि त्या नियमावलीच्या नसून ते विकावं लागतं. आता त्याची नियमावली जी आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अशा प्रकारे होलसेलवरती मोठ्या प्रमाणावरती चुकीच्या लोकांना जर विक्री केली आणि त्याचा गैरवापर झाला, त्याचा परिणाम समाजाला भोगावा लागतो. मुलांमध्ये आणि लोकांमध्ये याची व्यसनाधीनता वाढते. आपल्या शहरामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारच्या सिरपचा आणि बटनचा प्रादुर्भाव जास्त आहे गैरवापर करण्याचा. इंदोरचा हा होलसेलर या एकाच माणसाला विकायचा की देशभर विकायचा काही कळत ते आता त्याची आज आपण कस्टडी घेणार आहोत आणि त्याची घेतलेली आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये माहिती कळेल. ओके. विद्यार्थी वर्ग किती याच्या आहारी गेलेला आहे, काही असा काही अंदाज आलेला आहे?
विद्यार्थी बघा कसं आहे की आपलं टार्गेट जे आहे तो म्हणजे आपण कन्झम्पशनचे केसेस करत नाही, कारण की तो व्हिक्टिम आहे, आलं का नाही, आहे गेलेला आहे तो. त्याच्यामुळे नेमके किती, कारण की तुम्ही ज्यावेळी शहरात फिरता किंवा आपल्याला काही लोकांकडून माहिती आहे त्यामुळे कळतं की विशेषतः तरुण वर्गामध्ये कफ सिरप घेण्याचं प्रमाण आणि टॅबलेट घेण्याचं प्रमाण जास्त आहे. पण असं निश्चित सांगता येणार नाही की विद्यार्थी वर्ग किती ह्याच्यामध्ये 2022 ला 58 केसेस झालेल्या होत्या, 125 आरोपी त्यात अटक झालेले होते आणि 63 लाखच्या वरती माल जप्त केला होता. 23 साली आपण जवळपास 86 केसेस केल्या होत्या, 125 आरोपी अटक केलेले होते. 24 साली जवळपास आपण 146 केसेस केल्या आणि त्यानंतर 336 आरोपी अटक केले होते. आणि यावर्षी आज पावेतो म्हणजे आता या आजच्या तारखेपर्यंत जवळपास आपण 254 केसेस केलेल्या आहेत आणि जवळपास 400 वर आपण आरोपी अटक करून जवळपास 3 कोटीच्या वरती मुद्देमाल हा आपण जप्त केला. बैठ के लगा आराम से लगाओ, आराम से लगाओ, जरूर. मुझे क्या सचिन रोले सर, आज कारवाई करण्यात आली. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधीचा साठा जप्त करण्यात आला. नेमकी काय कारवाई आहे, किती आरोपी अटक आहे आणि नेमकं काय कोणता ड्रग्ज आहे तो जप्त करण्यात आला आहे? छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणावरती नार्कोटिक्स विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 2 वर्षात खूप मोठ्या प्रमाणावरती कारवाई शहरामध्ये झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण 400च्या वर आरोपी अटक केलेले आहेत. प्रामुख्याने सप्टेंबर महिन्यामध्ये आपण वाळूज पोलीस स्टेशनमध्ये कफ सिरप, ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट कंटेंट असलेले कफ सिरप आपण मोठ्या प्रमाणावरती पकडलेले होते. जवळपास 12.5 लाखाचा माल त्यात जप्त केलेला होता आणि शहरातील आणि नाशिकचे काही आरोपी म्हणून 41 आरोपी त्यात निष्पन्न केलेले होते. आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी आणि चांगलाच जो नार्कोटिक्सच्या सप्लाय चेनवरती परिणाम झालेला होता. त्यानंतर काही नवीन सप्लाय चेन आपल्याकडे निर्माण होत अशी माहिती मिळाल्यानंतर संभाजीनगर शहराचे डीसीपी क्राईम श्री नवले, त्याचबरोबर PI पवार, API गच्छे, त्याचबरोबर क्राईम ब्रांचची आमची टीम सर्व यांनी माहिती घेतली सविस्तर. त्याच्यामध्ये 9 तारखेला आम्हाला एक माहिती अशी मिळाली होती की धुळ्याचा एक आरोपी आहे कल्पेश चंद्रलाल अग्रवाल, हा सप्लाय चेन मध्ये नवीन एंट्री करण्यात आहे आणि त्यांनी आपल्या शहरामध्ये सय्यद नबी सय्यद लाल याला नशेचे टॅबलेट्स देण्याकरता तो या ठिकाणी आणि कोडिन सिरपच्या बॉटल घेऊन येण्याची माहिती मिळालेली होती. त्यावेळी त्या दोघांनाही त्या ठिकाणी पकडण्यात आलं होतं. त्यांच्याकडून नार्कोटिक्सचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला होता. त्यांची अटक करून कस्टडी घेण्यात आलेली होती. त्यांच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले की त्यांचा अजून मोठा साठा हा धुळ्याला आहे. धुळ्याला आमची टीम रवाना झाली. त्या ठिकाणी जवळपास आमच्या लोकांनी 600च्या वर कोडिनच्या बॉटल त्या ठिकाणी 6 बॉक्समध्ये जप्त केल्या. त्यानंतर आणखीन ॲडिशनल माहिती मिळाली की त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत हे प्रामुख्याने एक होलसेल विक्रेते आहेत गुजरातमध्ये अहमदाबादला आणि मध्य प्रदेश इंदोर येथून हा माल सप्लायचा चेन त्यांच्याकडे येत होता. त्यामुळे त्याच्या मुळाशी जाण्याचं क्राईम ब्रांचने आम्ही ठरवलेलं होतं. त्याच्यामध्ये इंदोर येथील ग्लोबस एंटरप्राइजेसची जी मेडिकल होलसेल विक्रेता आहे दुर्गे सीताराम रावत, त्याचबरोबर राधे एंटरप्राइजेस मेडिकल होलसेल डिस्ट्रीब्युटर आहे धर्मेंद्र उर्फ गोपाल प्रजापती, या दोघांना या संदर्भात ताब्यात घेण्यात आलं. इंदोर येथील जे गोडाऊनचं आम्ही सर्च घेतलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला कोडिनच्या ज्या अशा फॉस्फेटच्या ग्लुकोड कफ सिरपच्या बॉटल या जवळपास 18,360 बॉटल्स त्या ठिकाणी जप्त करण्यात आल्या. आजपर्यंत एकूण 77,44,000चा माल ह्याच्यामध्ये जप्त केलेला आहे.